माजलगाव या ठिकाणी ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांनी आधार मल्टीस्टेटची सुरुवात करून अर्थविश्वात पदार्पण केलं. नंतरच्या काळात आधार मल्टीस्टेटचा विस्तार वाढत गेला आणि अंबाजोगाई या सुसंस्कृत शहरामध्ये पाऊल ठेवल्यानंतर संस्थेचा वेल आकाशाला गवसणी घालू लागला. शिवाय अंबाजोगाई येथील जुन्या जाणत्या मंडळींनी अंबाजोगाई या ठिकाणीच मल्टीस्टेटचं मुख्यालय सुरू करावं अशी विनंती केली. त्यानुसार मल्टीस्टेटचे मुख्यालय अंबाजोगाई येथे सुरू केलं. आज आधार मल्टीस्टेट ही यशस्वी ठरली आहे. आधार मल्टीस्टेटच्या स्वमालकीच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन उद्योग मंत्रालयाचे प्रधान सचिव IAS डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी मल्टीस्टेटच्या प्रगतीचा आलेख पाहिल्यानंतर कौतुक करत आधार मल्टीस्टेटनं खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला बळकटी देण्याचं काम केलं असल्याचे गौरवोद्गार काढले. आधार मल्टीस्टेटचं मुख्यालय हे अंबाजोगाई शहरात करण्यात आलं आहे. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्यांचा कारभार या ठिकाणाहून चालणार आहे. अंबाजोगाई येथील स्वमालकीच्या मुख्य कार्यालयाचा शुभारंभ शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक DG धाकडे हे होते, तर राज्यातील उद्योग मंत्रालयाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या प्रसंगी केच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, राज्याचे माजी समाज कल्याण आयुक्त व सचिव RK गायकवाड, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी संचालक CA क्रिशन सेठी, नागेबाबा मल्टीस्टेट अहमदनगरचे चेअरमन कडूभाऊ काळे, अहमदनगर येथील व्यंकटेश ग्रुपचे अध्यक्ष अविनाथ शिंदे, गोदावरी अर्बन मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी DG तांबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर समाज सेवा पुरस्कार प्राप्त नंदकिशोर मुंदडा, साहित्य पुरस्कार प्राप्त कवी अरुण पवार, उद्योग भूषण पुरस्कार प्राप्त रिकब सेठ सोळंकी, आधार मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल म्हणाले की मी 1999 साली सहकार क्षेत्रात पाऊल टाकलं. एका संस्थेमध्ये 14 वर्ष काम करून अनुभव पाठीशी घेत आणि स्वतः परिपूर्ण झाल्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबर 2012 साली आधार मल्टीस्टेटची स्थापना माजलगाव या ठिकाणी केली. संस्थेचं भाग भांडवल खूप कमी होतं, जवळपास 11,200 रुपये भाग भांडवल, तर केवळ 102 सभासद होते. 1 कर्मचारी, 1 टेबल, 1 लॅपटॉप एवढंच काय ते कार्यालय होतं. पाहुयात काय म्हणाले ॲडव्होकेट सुनील सौंदरमल. ध्येयापर्यंत येऊन पोहोचलो आणि 6 डिसेंबर 2012 साली या आधारची स्थापना माजलगाव या ठिकाणी केली. ही स्थापना करत असताना 102 सभासद, 11,220 रुपयाचं भाग भांडवल, अशा पद्धतीने या संस्थेचं कामकाज सुरू झालं. आणि सुरुवातीला 1 कर्मचारी, 1 लॅपटॉप आणि 1 जुना टेबल इथून या संस्थेची सुरुवात झाली. आज मितीला या संस्थेच्या 6 शाखा, 1 मुख्य कार्यालय आणि 567 कोटीची उलाढाल, 50 कोटीच्या ठेवी, 32 कोटीचं कर्ज वाटप आणि गेली 11 वर्ष नफ्यात असलेली संस्था, दुसऱ्या वर्षापासून लाभांश वाटप करणारी संस्था आणि पहिल्या वर्षापासून ऑडिटमध्ये अवर्ग असलेली संस्था हे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे. तर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर हर्षदीप कांबळे म्हणाले की माणूस हा इच्छाशक्तीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे साऱ्या जगाचे आदर्श आहेत. एकटा माणूस काय काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांनी महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून आपणही सामाजिक स्तरावर समाजातील जे वेगवेगळे घटक आहेत त्यांच्या हितासाठी, भविष्यासाठी आणि उत्कर्षासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं म्हणत
या प्रसंगी आधार मल्टीस्टेटचं आणि चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांचं कौतुक केलं. यू बिकम व्हॉट यू थिंक, म्हणजे तुमच्या मनामध्ये तुम्ही विचार करता आणि सोबतच त्या विचारांवर ॲक्शन करता आणि त्या विचारांवर चालत चालत मेहनतीने जेव्हा तो विचार प्रत्यक्षात आणतात तेव्हाच तुम्ही यू बिकम व्हॉट यू थिंक. तुम्ही मनात जो विचार करता तसं तेव्हाच घडत असतं. जर तुम्ही कार्य केलं तर कार्याशिवाय काहीही होत नाही असं बुद्ध सांगतात. आणि बुद्ध हे सगळ्या जगामधला हुशार तत्वज्ञानी माणूस होते, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे त्या आपण या मोठ्या तत्वज्ञानावर आणि संघर्ष संघर्ष आणि संघर्ष आणखी मेहनत 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 आणि त्याला प्रामाणिकतेची तुमच्यासारखी जोड द्यावी तर आणखी हे खूप मोठे साम्राज्य उभं राहील. आणि खूप सारी लोक जे आहेत महाराष्ट्रामध्ये दुसऱ्याही देशाच्या भागामध्ये याचं एक आदर्श उदाहरण म्हणून याकडे पाहतील अशीच अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. आधार मल्टीस्टेटच्या वतीनं जे सामाजिक स्तरावर चांगलं काम करतात त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. यंदा सेवानिवृत्त IAS शिवानंद टाकसाळे, अंबाजोगाई येथील ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा व उद्योजक रिकपसेठ सोळंकी यांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी सेवानिवृत्त IAS RK गायकवाड, ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, IAS शिवानंद टाकसाळे, प्राध्यापक डॉक्टर कमलाकर कांबळे, केच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, दादाराव धाकडे यांनी मनोगत व्यक्त करून मल्टीस्टेटच्या कार्याला आणि प्रगतीला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अशोक डोंगरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुरेश शेळके यांनी मानलं. या कार्यक्रमास मल्टीस्टेटचे संचालक, सभासद, ग्राहक, हितचिंतक, स्नेहीजन, अधिकारी, कर्मचारी, आप्तेष्ट, नातेवाईक यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड. सेवा करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो सातत्याने करत आहोत. आयुष्यभर आपल्या सेवेसाठी कार्यरत राहून मृत्यूनंतरही आमचा हा देह आपल्या सर्वांच्या सत्कारणी लागावा, संशोधनाच्या कामी लागावा, डॉक्टरांना उपयोगी पडावा, एवढ्याच आमच्या भावना या ठिकाणी आहेत. धन्यवाद. नांदापूरकर साहेब यांना साठी लवकरात लवकर व्यवस्थापन करावं आणि प्रधान पंडित यांच्या